तर गाईज इकडे म्हणतात की त्या डोंगरावरती देवाचा फेस दिसतो. हे बघा इकडे देवाचा फेस दिसतो बघ. हे बघ दिसलं का गाईज? काहीतरी इंटरेस्टिंग फुल आहे हे. तर गाईज आता आमचं रील वगैरे शूट करून आम्ही वरती आलोय आणि हे बघा साई पप्पा. गाईज आता मी पाप नाशकला आलो. इकडे असं म्हणतात की जे पण आपण पाप केले ते सगळे इथं आंघोळ केले की निघून जातात. म्हणजे काय होतात क्लिअर, पाप क्लिअर होतात. तर साई म्हणतो की आता मी इकडे पाप क्लिअर करतो म्हणजे मी मोकळा आणखी दुसरे पाप करायला. आजच्या ब्लॉग मध्ये आपण काय स्पेशल घ्यायचं म्हणजे आजच्या ब्लॉग मध्ये आपण विचारू की कोणी काय पाप केले. सगळ्यांनी एक एक पाप सांगायचे. भारी ना? हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा सगळे भारी असणार. तर काय आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल असणार आहे कारण की आज आम्ही गोविंद टेम्पल, गोल्डन टेम्पल, आणखीन पद्मावती आणि कपिला इकडे जाणार आहे. पण त्या आधी आम्ही सकाळी मी 7:30लाच उठलो, रेडी झालो. म्हणजे आता माझ्या आंघोळ वगैरे झाले, फक्त चेंज करायचं बाकी. मी जायच्या वेळेस चेंज करेल. पण छाया मॅडमची तब्येत आता एकदम खराब झाली, खतरनाक वाली. आणि ते म्हणतात की आता आपण दुपारी निघायचं. आणि काल त्यांचं चालू होतं की लवकर जायचं म्हणून. इकडे बघा एकदा 2 वेळेस उलट्या झाल्यात. आणखीन हे कशामुळे झाले माहितीये का? काल आम्ही खूप राईस खाल्ला, रस्सम खाल्ली. ती राईस आणि रस्सम खाऊन त्यांचा भस्सम झालाय. 2 वेळेस उलट्या करून झाल्यात. आता आम्ही 3 किलोमीटर बाहेर गेलो, पायी चहा घेऊन आलोय छाया मॅडम साठी. 3 किलोमीटर दोघं जण. किती दूर होतो वाजे त्यांना कळत पण नाही. मी त्यांना काय म्हणतोय, मग त्यांना असं केलं चहा आहे. मग त्यांना कळलं चहा प्यायची म्हणून. इथे फर्स्ट नाही तिकडे नाही केला, तिथून ब्लॉगची स्टार्ट केली. आणखीन लोक नोटन मी आंघोळच नाही केली. काय आंघोळ केली आहे गाईज, बाथटब मध्ये जाऊन आंघोळ केली. तर आज कारण इकडे कॉम्प्लिमेंटरी बाथटब भेटला होता, पण काय एवढा ओके होता. पण बाथटब मध्ये जाऊन आंघोळ केली आहे. आता उद्या चेंज करायचं बाकी आहे. मस्त आउटफिट आपलं आजच्यासाठी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी चहा पितो. यांना बरं वाटलं की आम्ही बाहेर निघू. दे ना थोडीशी. काहीच थोडीशी चहा पितोय टेस्ट करून, कारण की तुम्हाला माहिती 3 महिन्यापूर्वी चहा सोडली होती. आता थोडीशी टेस्ट करतो तुमच्या समोर. मजा नाही लागली चहा प्यायला, म्हणजे चहाची सवय तुटली ना आपली. चलो गाईज, यू कंटिन्यू द व्लॉग. आणि दीदीने बघा काय घातलं, मस्त लाल परी दिसतीये. ST महामंडळ. ST पिवळी असते. ठीक है गाइस, यू कंटिन्यू द व्लॉग. और अपना पेशेंट यहाँ पे इंजेक्शन ले रहा है. और ब्लॉगर्स, छोटे ब्लॉगर्स भी यहाँ पे ब्लॉग करते हैं. और ये लो लाइट. ओह माय गॉड, ये देखो ये डॉक्टर है. तर गाइस अशा प्रकारे आम्ही रेडी झालेलो आहोत. आता मी कसा दिसतो तुम्हाला बाहेर जाऊन माझा लुक दाखवतो. आज काहीतरी आपण वेगळा शर्ट घातला, असे कपडे आपण कधी घालत नाही. स्पेशल शॉपिंग केली आपण तिरुपती बालाजीसाठी. आणि आता इकडे आमचा पेशंट पण रेडी झाला इंजेक्शन घेऊन. रस्सम हो खाके हो गया था हमारा पेशंट भस्सम. अभी इंजेक्शन लेके एकदम टस्सम. तर काय अशा प्रकारे मी रेडी झालोय. आता बाकीचे पण आतमध्ये रेडी होत आहेत. आता आम्ही रेडी होऊन सगळ्यात पहिले थोडं काहीतरी खातो, ब्रेकफास्ट करतो. आणि त्यानंतर मग कपिला तीर्थमला आम्ही सगळ्यात पहिले जाणार आहे. आणि अण्णा आवाज करू लागले इकडे. कपिला तीर्थमला आम्ही सगळ्यात पहिले जाणार आहे. त्यानंतर बघू आता कुठे जाणार आहे. सो मजा येणार आहे. हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा, मजा करू आपण. बघू आणखी काय करतं इंटरेस्टिंग या ब्लॉगमध्ये. सो आणि इकडे काय विषय होता माहिती आहे का, या लोकांना आपण जे बोलतो ना ते कळतच नाही. आणि ते काय बोलतात ते आपल्याला कळतं. त्या सगळ्या लोकांना इकडे हिंदी पण येत नाही. तर इकडे सगळ्या लोकांना हिंदी पण येत नाही, त्यामुळे जरा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल कसली मजा आलेली. आज पण तसं काहीतरी राहणार. सो चला तुम्ही कंटिन्यू करा, आम्ही इकडे स्टे करतोय. चलो गाईज, कसं वाटतं मला ह्या आउटफिट कसं वाटतं मला कमेंट करून सांगा. कारण की दरवेळेस मी फॉर्मल आणि टी-शर्ट्सच घालतो. हे असलं काहीतरी मी घालत नाही. पण आता मी ट्राय केले. सो कमेंट करून नक्की सांगा की हे कसं वाटते, म्हणजे मी पुढे ट्राय करायला. ठीक आहे चलो. पप्पा भाजीवाल्यासोबत काहीतरी गप्पा मारतात गाईज. काय ना टमाटे काय भाव जसे आपल्याकडे ना, हां तर तिकडे तेच भाव. म्हणजे 100 रुपये पावशेर, हां 50 रुपये पावशेर. अच्छा, ते बी 50 रुपये सेम भाव आहे. सेम टू सेम. ओके.
गाईज इकडे एवढी खतरनाक गरमी. आता मी फोटोशूट करत होतो जरा इंस्टाग्रामवरती फोटो वगैरे टाकायला. उभ्या म्हणजे तुम्ही वातावरण मग एवढं खतरनाक एवढं भारी वाटते वातावरण. असं वाटतं एकदम थंड वगैरे असेल इकडे, पण असं काही नाही आहे. एकदम गरमी झाली. माझं तर पूर्ण शर्ट मागून तर पूर्ण ओला झाला बॅकनी. डेंजर बघ है ना. हां एकदम. आता मला तर टेन्शन आलं आहे की आणखीन मी आता इकडं दिवसभर कसं सहन करणार. एवढं डेंजर गरमी. डायरेक्ट उभ्या मला घाम सुटते. आणखीन तर किती दिवस जायचं पूर्ण. बापरे. आता आम्ही सगळे रेडी झालो आहे. हे बघा ये छाया मॅडम रेडी हो गए. इधर मेरी मम्मी रेडी होगी. मम्मीला डायरेक्ट काजलचा टिका लावलाय म्हणे छाया मॅडमने. इकडे मम्मी. अरे बापरे खरंच भारी दिसते. डायरेक्ट लुक चेंज. उद्या याच्यापेक्षा पण भारी दिसणार मम्मी. क्या बात आहे. हे बघा दीदी. आणि आता आम्ही टेम्पो ट्रॅव्हल करतोय. मस्त क्लीन आहे. एसी आहे पूर्ण. तर ह्याच्या बाजू में छोटे. आता सगळ्यात पहिले कुठे जाणार आपण. कपिला तीर्थम. नंतर गोल्डन टेम्पल खूप दूर आहे आम्हाला तिकडे पण जायचंय. तर गाईज आम्ही आलोय आता कपिला तीर्थमला. चप्पल मी इकडे काढली आणि दुसरी डायरेक्ट इकडं. हे देखो सम्राटने पण सेम स्ट्रॅटेजी यूज केली. दोन चप्पल वेगळ्या वेगळ्या साईडला ठेवल्यात म्हणजे जायला नाही पाहिजे. येस. ब्लॉग घेतो मला इकडे. और भाई इकडे फोटोशूट चाललंय मम्मी पप्पाचं. चला एक ग्रुप फोटो काढू आपण. चलो दर्शन करून येऊ. सगळ्यात लास्ट मध्ये काढू. आता काढायचं. आता काढून घेऊ ना मग दर्शन करू. आता पर्यंत ग्रुप फोटो काढू. चला कोण काढत बघ ग्रुप फोटो. एक नंबर आहे. एक नंबर. फक्त आम्ही आता ऑफ सीझन आलो. ऑफ सीझन नाही आहे बट माहित नाही काय प्रॉब्लेम आहे. पण इकडे ना पाणी असतं खूप आणि हे पूर्ण भरलेलं असतं खाली. पण आता इकडे काहीच नाही आहे. नो फोटो नो व्हिडिओ गाईज. व्हिडिओ एंड करावं लागतो मला इकडे. चलो गाईज काहीतरी इंटरेस्टिंग फुल आहे हे. काय काय माहिती आहे. मस्त आहे ना. नाईस. बाबा तर काही अशा प्रकारे आमचं कपिला तीर्थमचं दर्शन झालं. त्यानंतर पद्मावतीचं पण दर्शन झाले. पण कपिला तीर्थममध्ये मी थोडासा ब्लॉग वगैरे शूट केला. पण पद्मावतीमध्ये मला तिथे ब्लॉग शूट करता आला कारण की तिकडे मोबाईलच अलाउड नाही आहे. तर मला जरा बोर झालं. म्हटलं अरे यार ब्लॉग नाही फोटो नाही काहीच नाही. आणि एवढी खतरनाक गरमी आहे इकडे. बाहेर वातावरण तर एकदम मस्त आहे क्लाउडी. पण एकदम असं दमट वातावरण झालं. कसं गरम होते बसल्या बसल्याच सारखं. हे तर मी सोबतच घेऊन फिरतोय. आता आम्हाला गोविंदा टेम्पलला जायचं होतं. पण गोविंदा टेम्पलला जर आम्ही आता गेलो तर आमचं तामिळनाडूमधलं गोल्डन टेम्पल होणार नाही. त्यामुळे आता आम्ही डिसाईड केलं की गोविंदा टेम्पलला आम्ही उद्या जातो. परत तामिळनाडूमध्ये गोल्डन टेम्पलला जाऊन येतो. त्यामुळे आता आम्ही सगळे चाललो आहे गोल्डन टेम्पल. लक्षात राहते तामिळनाडूमध्ये. आणि इकडे किती किलोमीटर ते 120 किलोमीटर चालले आता आम्ही इकडनं. आता तामिळनाडू म्हणजे वेगळीकडे आलं का डायरेक्ट. स्टेट वेगळं येतं. कोणतं स्टेट येतं. आणि तामिळनाडू स्टेट येतं. थोडं आपलं कसं जनरल नॉलेजचा जरा विषय पहिल्यापासूनच समजून घ्या तुम्ही. जनरल नॉलेज पॉलिटिक्स कळतच नाही. ठीक आहे. डेंजर बघितलं माझ्याकडे आता. मी तामिळनाडू विषय असं बोललो दाजी. चलो ठीक आहे. मम्मी तिकडे पडायला होती एका ठिकाणी. आणि आता ना गाईज खतरनाक भूक लागली आहे. आता कुठेतरी फक्त जे कालचं मिळून येतं परत खायचं नाही. काहीतरी आता वेगळं चांगलं इकडे भेटत असेल तर ते बघू. तर चलो. आणि हा माणूस आपला मुलगा पहिल्यापासून त्रास देऊ लागला. आता पण खूप त्रास देतोय. काय करायचं. तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील लहान मुलांना काबूत करायचं सांगा मला जरा कमेंटमध्ये. चला गाईज आता आपण भेटू डायरेक्ट तामिळनाडूमध्ये. टाटा बाय सी यू. तिथं चाललं होतं एवढं की मी जाव डेंजर होतं पण ते. तुला आता काय जात आहे.
नाही तिचं तोंड बिंड चहाच तर गाईज आमचं गोल्डन टेबलचं दर्शन झालंय आणि एवढं खतरनाक रांग एवढं चालवावं लागलं आम्हाला. एवढी वेटिंग होती, एवढे लोक होते, एवढं डेंजर झाले आता. म्हणजे लिटरली आता पाय दुखतात माझे. तिकडे आतमध्ये मोबाईल अलाउडच नाही, त्यामुळे ब्लॉगच करता येत नाही काही आतमध्ये जाऊन. तर आमचं मोबाईल इकडेच होतं त्याच्यामध्ये या ट्रॅव्हल्समध्ये. आणि तिकडे गेल्यावर चहाचा टाइम झाला, तर म्हणून दिदीचं तोंड एवढं पडलं होतं डेंजर. तिला चहा प्यायचं होतं म्हणून एवढं तोंड पडलं तर तिला अशी सॅड झाली, अक्षरशः अशी डिप्रेशनमध्ये दिसत होती. म्हणून तर तिला चहा आम्ही सांगितलं चहा घ्यायचा खुश झाली. तिला चहा दिला ती डायरेक्ट टवटवीत एनर्जी आली तिच्या बॉडीमध्ये. काय दिदी एकदम कट्टर चहा प्रेमी, कट्टर व्हायलाच लागली. चहा प्यायच्या आधी कसं चेहरा होती तिचा, हा नंतर चहा दिसल्यावर चला म्हणे कुठं झालायचं बिचारी पप्पा तरी त्यांचा चहा प्यायची होती, कोणाशी घेणं देणं नाही. त्या चहाच्या स्टॉल जवळ उभे होते. हिचं बघ ना पप्पा काही वाटते तिथंच उभे, बिचारी तिथंच उभे. मला वाटलं मला चहा भेटती का नाही भेटती. मला सांगायचं होतं पण मी काय लक्ष तुम्ही जा आणि चहा आणा मला. बिचारे पप्पा तिथे, बिचारे पप्पाच्या नावावरती खापर पडत होती, पण चहा दिला पण प्यायचा होता. पहिले माझं पण असंच होतं गाईस, मी पण थोड्या वेळेला चहा प्यायचो. पण आता एक्स्ट्रीम चहा सोडली आहे मी. एखाद्या वेळेस कधीतरी असा मूड झाला तर मी थोडीशी चहा पितो, प्यायची म्हणून थोडीशीच, अर्धाच कप. असं काही आता पहिल्यासारखं चहा पित नाहीये. कधीतरी पितो 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, एखाद्या वेळेस काही असा मूड झाला तर. पण चहा आता आपण टोटली सोडलेली तशी. चला व्लॉगिंग तर काही होत नाहीये, कारण की कुठेच मोबाईल अलाउड नाहीये. कशाला मोबाईल आणला काय माहिती, करून तरी चालू असतं, बिना मोबाईलचं बरं झालं असतं. काय आता ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळे टॉपिक्स शोधावं लागतात आपल्याला, इंटरेस्टिंग, जे आपले ब्लॉग जास्त इंटरेस्टिंग करतील. उद्या आज आमचं झालंय गोल्डन टेम्पल. उद्या आम्हाला गोविंदा टेम्पल आणि मेन बालाजीच्या टेम्पलला जायचंय. पण तिकडे मोबाईल अलाउडच नाही, आता काय करणार. तरी पण उद्या आम्ही मस्त आउटफिट पण वेअर करणार आहे, सो तुम्ही स्टेट येऊन. तर गाईज आता अशा प्रकारे दुसरा दिवस सुरू झालाय आणि आता मी 2 दिवसाचा मिळून एक ब्लॉग टाकणार आहे, कारण की कालच्या ब्लॉगमध्ये आम्हाला कुठं मंदिरावर जातच नाही आलं, त्यामुळे सॉरी मंदिरामध्ये मोबाईल घेऊन न जाता आलं, म्हणून तो ब्लॉग काय असा खूप मोठा बनला नाही कालचा ब्लॉग. त्यामुळे आता आजचा आणि कालचा ब्लॉग म्हणून आपण एकत्र करू. आता आज आम्ही जाणार आहे मेन बालाजीच्या टेम्पलमध्ये, हा ना. आणि तुम्ही आता आउटफिट बघू शकता यांचे. इकडे आता आउटफिट हे असं ठेवत ना, असं ठेवत ना. गोविंदा टेम्पल आणि बालाजी टेम्पलला आज आम्हाला जायचंय. आणि काल आम्ही एवढं चाललोय ना, तर आता माझे पाय लिटरली काय बोलतात दुखतायत. म्हणजे ते जिम केल्यावर नाही का आपल्या ते मसल्स एकदम पेन करतात तसं वालं. तर मला आता चालताना पण त्रास होतो इथं या याच्यामध्ये. इकडे डेंजर. काय बोलले, जिम वाला बॉडीला काही होत नाही. मी जास्त चाललो तुमच्यापेक्षा ना. आम्ही नाही, आपण तो जास्त चालला आणि आपण हवेत उडत होतो थोड्या वेळ, त्याच्याकडे सगळ्यांना उचलून समोर ठेवले गाईज मी घेऊन. काय सांगू तिथे मोबाईल नव्हता, नाही तर तुम्हाला दाखवता नाही आला मला ते. पण माझे डेंजर पाय दुखतात, म्हणजे असे डेंजर नाही पण त्याचे ते लॉक झालेत खाली. वा बेटा वा. तर आता आम्हाला गोविंदा टेम्पल आणि बालाजी टेम्पल जायचंय. आज पण एकदम खतरनाक आउटफिट आहे, एकदम साऊथ इंडियन आउटफिट असणार आहे. त्यावर आम्ही रील पण बनवणार आहे, फोटो पण काढणार आहे. सो मजा येईल. तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा, मजा येईल. गाईज असं मी रेडी तर झालो, पण तब्येत खराब होती, म्हणजे झालीची ऑलमोस्ट. डेंजर सर्दी वगैरे झाले, डोकं दुखते. आणि आता आमचं किती वाजेचं 5चा दर्शनाचा टाईम होता वरती बालाजीचा. आता 4:45 वाजत आलेत. आणि आम्ही रेडी नाही, इकडे सगळे रेडी होतात. मम्मी, दीदी, छाया मॅडम मस्त साऊथ इंडियन लुक घातलं सगळ्यांनी. इकडे सम्राट वगैरे सगळ्यांनी. तुम्हाला दाखवतो मी जरा बाहेर जाऊन आउटफिट, लुंगी वगैरे सगळं प्रॉपर. डेंजर तब्येत, मला टेन्शन आलं आता.
तिकडे एवढंच चालू लागेल, एवढी गर्दी असेल त्यात तब्येत एवढी खराब झाली. कंटिन्यू ब्लॉग. तर काय अशा प्रकारे आम्ही रेडी झालो आहे. तब्येत खूप खराब होती. हे बघा एकदम साऊथ इंडियन लुक प्रॉपर. हे थांब रे भाई गाडी वाटतं. हे दीदी इकडे दर्शनासाठी चाललो आहे. दीदीचं पण मस्त ब्लॉग चालले होता खतरनाक. माझ्यापेक्षा जास्त दीदी ॲक्टिव्ह आहे. देखो मम्मी कशी वाटतात कमेंट करून सांगा. ए जर देखो बॉस. अरे बापरे अण्णा. हे देखो युवी सम्राट. चलो गाईज आता आम्ही चाललेलो आहे. कसं वाटतंय तुम्हाला बघितलंच नाही आणखी. चलो बाय. चालतो तर गाईज आता इकडे आम्ही वरती चाललोय डोंगरावर बालाजीच्या दर्शनाला. आणि इकडे प्रत्येक गाडी चेक करतायत प्रॉपर. प्रत्येक माणूस एक एक परत बॅग वगैरे सगळं चेक करतात. काय चेक करतात इकडे? बॅगच नाही तर काय करणार. इकडे काय चालत नाही म्हणजे काय वरती घेऊन जायला चालत नाही. अरे क्या नहीं चलते इधर? ये चेकिंग करते हैं सर. किस चीज की? दारू. क्या? दारू सिगरेट दारू ये सब. सिगरेट दारू गुटखा वाटर प्लास्टिक वाटर. प्लास्टिक बोतल पे नहीं अलाउड नहीं. तो ऊपर कैसे पानी पीने का? वो ग्लास वाटर मिलता है ऊपर. अच्छा अरे बाप रे. ठीक है आप चेकिंग कर दिया सर. उतरना पड़ेगा हमको. उतरना पड़ेगा. अच्छा चलो गाइज खाली उतरत आम्ही चेकिंग करतो प्रॉपर. तब्येत खराब झाली वरती जाऊन पहिले मेडिकल मध्ये जातो गोळी खातो म्हणताना टन. ओके चलो यस यस यस. हो एवढा भारी लोकेशन आहे व्ह्यू आहे. फक्त माझ्या सर्दीने विषय गेलाय. तरी पण आम्ही जरा 4-5 फोटो काढलेत जरा बाहेर टाकण्यासाठी. ते पण एवढे काही भारी नाही आलेत पण काढलेत 4-5 फोटो घ्यायला. अरे खाली वाकून पुरं बसून फोटो काढले तुझे. त्यातले सिलेक्टेड तर 2-3च निघतील. नाही फुल फोटो निघायला पाहिजे साऊथ इंडियन. हो ना बघू आता आपण वरती. आणि काय विषय झाला माहितीये का? आमचं 5 वाजेचं दर्शन होतं. अरे पण हे म्हणताय की आज आपण 12 म्हणजे कधी पण जाऊ शकतो. हो पण आम्ही एवढं रेडी झालो ना ते आम्हाला फोटो रील्स तेव्हा आता काढण्यासाठी वर भेटेल आपल्याला. पण आता ऑलरेडी किती 5-5:30 वाजून गेले असतील. किती वाजले आता? पण वर भेटेल असं हा तर वाटतं. तोपर्यंत लाईट जाईल सगळ्या वरती सगळी दर्शनाची धावपळ असेल. त्यामुळे शूटच करता येणार नाही काही. फक्त दर्शन करता येईल. एक म्हणजे shoot एवढं रेडी करून होऊन घेऊ काय आपण. फायदाच नाही. बघू आता पॉसिबल झालं तर बेस्ट आहे. शूट पण माहित नाही होईल का नाही. मला पहिले मेडिकलमधून गोळी खायची म्हणजे मला जरा बरं वाटेल. सो चला गाइस कंटिन्यू करा ब्लॉग. आणि वरती ऑलरेडी युवीचे पप्पा साई आणि साईचे पप्पा वरती गेलेत. माझे पप्पा सगळ्याचे पप्पा आणि साई वरती गेलेत कारण की त्यांना टक्कल करायचे. आणि मी आणि सम्राटने गेलो कारण की आम्हाला नाही करायचे. आय नो इकडे फर्स्ट टाइम आल्यावर टक्कल करावं लागतं पण आम्ही नाही करणार आहे. आम्ही नेक्स्ट टाइम करू. नाही माझं झालंय 3. अच्छा मग मी नेक्स्ट टाइम करेन. फर्स्ट टाइम नाही करणार. तर त्यासाठी ते वरती गेले. त्यासाठी आम्हाला जाऊ त्यांचं टक्कल वगैरे झालेलं असेल मग तुम्हाला मी दाखवलं डायरेक्ट त्यांचा टक्कल व्ह्यू. तर काय इकडे म्हणतात की त्या डोंगरावरती देवाचा फेस दिसतो. हे बघा इकडे देवाचा फेस दिसतो बघ. हे बघा हा हे बघ. देवाचं. दिसलं का? अरे मला बरोबर दिसलं. ते कोपऱ्यात आहे बघ देवाचं नाव. ते इकडे तोंड करून ना. हा आहे जुटीचा. वर मुकुट. हा बाकी तुला कुठे दिसलं होतं अक्षय? हे इथं हे मला वाटलं हे म्हणतात काळ ते. बघत असते गावठी. ते मी पण नाही नाही हे 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 इकडे इकडं नाही इकडे इकडं. हे बघ हे बघत होतो तोंड हे. ते हे बघा हे आयुष्यपदा खतरनाक. बघितलं गाईज बघितलं का तुम्ही? ऍज इट इज देवाची तिकडे मूर्ती दिसते. अलीकडे बापरे अलीकडे थोडं अलीकडे थांबायचं रिस्की विषय. खतरनाक काय व्ह्यू आहे. एक नंबर देवाची मूर्ती दिसतीये लास्टला. ऍज इट इज देवाची मूर्ती ऍज इट इज एकदम क्लिअर. बघितलं ना दिसलं ना.
ते काय क्या बात आहे यार, क्या बात आहे. अलीकडे अलीकडे ती गाडी मोठा टन घे, अलीकडे या. मस्त मस्त. तर गाईज आता आमचं रील वगैरे शूट करून आम्ही वरती आलोय आणि हे बघा साई पप्पा दाजी कुठे गेले? दाजी दाजी इधर देखो. अरे वा मस्त मस्त. बापरे बापरे मस्त. सगळ्यांचे आता केस वगैरे काढलेत आणि मी आत्ता मेडिसिन घेतली मेडिकलवरनं. मेडिसिन खाऊन वगैरे झाली. आता जरा बरं नाही वाटत आणखीन, पण बघू आता. पण मस्त आता एक दोन रील, एकच रील काढली आम्ही, थोडेसे फोटो काढले रील काढली आहे. सो मस्त वातावरण आहे इकडे, मजा येईल. पण आता विषय असा आहे की आता आम्ही इकडे आलोय, पण आता आम्हाला आतमध्ये ना मोबाईल घेऊन जाता येणार, तो प्रॉब्लेम आहे. ए कसंही लय मस्त घालर तुझं. बापरे सैल माऊ झाला तू. अजून आपलं मग कसं वाटतंय. हा पिऊ. चलो गाईज. अरे यार आपला सगळ्याचा ग्रुप फोटो पाहिजे होता. इथे घ्यायचा काही लगेच, कारण की ह्याच्यावर परत नाही भेटणार. आपण जेव्हा ऐक ना, आपण जेव्हा सगळं येऊ ना, तिथं खूप मोठं मंदिराच्या बाहेर खूप लाईट्स आहेत आणि तिथे फोटो येतो. मोबाईल ना देवाच्या आवारात येतो. ठीक आहे चला, म्हणजे तुम्हाला थंबनेल बघायला भेटणार मंदिरात. तर गाईज एवढे छान सगळे रेडी झालेत, पण आम्हाला रील्स आणि फोटो काढायला वेळच नाही भेटत आहे. उद्या परत करणार का आपण हा लुक? करू वेळ मिळाला. आहे पॉसिबल. आम्ही ट्राय करू उद्या परत हा लुक करून रील्स वगैरे शूट करायचा. तुम्हाला वाटत नाही होईल म्हणून सगळे, पण लेट्स सी बघू होतं का. आता क्यूटच दिसतोय. साईची लुंगी. साई लुंगी कुठे? साई लुंगी कुठे? लुंगी घालायची घालायची लाईन मध्ये काय मंदिराची. आता इथे किती हॉल असतात? हॉल किती असतात? खूप सारे खूप सारे. काय सांगतात? 30-35 हॉल. म्हणजे आपल्याला सगळ्या हॉलमध्ये जायचंय. एक एक हॉल गर्दी डेंजर गर्दी आहे. आम्ही आता 5-6 पासून आलोय. आता आम्हाला 11 वाजतील मे बी, तरी आमच्याकडे VIP पास होते. तरी पण 8ची टायमिंग लोकांचं. आम्हाला तरी पण यायला लेट झालं, कारण की आम्ही रील शूट केली होती. तर काय अशा प्रकारे आमचं आता दर्शन झालंय. 5 तास लागले आम्हाला दर्शन घ्यायला. एवढी गर्दी होती, खतरनाक पाय दुखतात, एकदम खतरनाक पाय दुखतात. आता जस्ट आम्ही मोबाईल घेतला आतमध्ये. आणि एक काय विषय झाला माहिती आहे का, जी मेन तिथं मूर्ती होती ना जिथं दर्शनाच्या वेळेस, ते मला दर्शनच नाही घेता आलं, कारण की तिथे असं खूप अंधार होता. आणि मला वाटलं की आणि कुठेतरी पुढे जायचं. मी तर त्या ठिकाणून एकदम फास्ट पुढे निघून गेलो आणि नंतर कळलं की ती मूर्ती मागेच होती. सगळे लोक मागून घाई करत होते, तर ते दर्शनच मला नीट नाही घेता आलं त्यांच्यामुळं. हो आता आहे बघा इकडे मस्त सगळे लोक इकडे जमलेत. एवढं थकलेत ना आम्ही खतरनाक. डायरेक्ट आमच्या टाचा दुखतात खाली, टाचा. देवाला विषय पूर्ण दुखतोय पूर्ण. चला तुम्हाला दाखवतो जरा आता मी सीन. का बरं? तर गाईज आता मी उठलोय. काल आम्ही बालाजीवरनं तिरुमालावरनं किती वाजता, रात्री 12 ते 3 ते बंद होतं. तर आम्हाला तिकडे 12:15 वाजले होते, त्यामुळे आम्हाला 3 वाजेपर्यंत टाइमपास करावं लागला वरती असाच. आणि त्यानंतर आम्ही 4 वाजता इकडे खाली पोहोचलो. 3ला ते गेट उघडलं आणि 4 वाजता खाली पोहोचलो. आणि 4च्या नंतर मग आम्ही 4:30 वगैरे लागलं समोर झोपायला. म्हणजे ऑलरेडी एवढं थकलो होतो. आता मी उठलो, सगळ्यांचे पाय एवढे डेंजर दुखत आहे. आता कोणाची इच्छा नाही बाहेर जायची. छाया मॅडम त्यांची फॅमिली तर म्हणते की आम्ही येत नाही, तुम्ही तुमचं जा म्हणून. आम्ही आज येणार नाही. तुम्हाला दाखवतो तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे वगैरे. मम्मी सगळे डेंजर थकलेत. पाय माझे तर डायरेक्ट काफ्स ॲक्टिव्ह झाले. मग त्या पायांचे इथे दुखतात एकदम. हां त्यांना नेणारच पण आम्ही. हां नेणारच का? ओके. मम्मी म्हणते त्यांना नेणारच होतं आम्ही. त्यामध्ये मला दाखवतो कसे पडलेत सगळे.
बघा हे काल म्हणत होते की खालून पै जायचं वरती, पै जायचं म्हणत होते वरती, आज डायरेक्ट म्हणता आम्ही येतच नाही. पुढच्या वर्षी आम्ही गवस येऊ डायरेक्ट खाली काय नाही जात तुम्ही, आजच तुम्ही चलणं लागले. सम्राट तुझा काही प्रॉब्लेम नाही यायला, कुठं तू चल शकतो ना आज. हा एवढंच ऍक्टिव्ह मेंबर आहे यांच्या फॅमिलीमध्ये. युवी पण ऍक्टिव्ह मेंबर आहे. आणि आमच्या सोबत एक आजी आजोबा होते काही इकडे आलेले, ते एवढे असून एवढे फिरतायत. आणि हे बघा गेले गोल्डन टेम्पलला, ते गोल्डन टेम्पलला गेले ते. आणि हे बघा आज म्हणता डायरेक्ट यायचं नाही. एवढे थकले मी, डेंजर सगळेच थकले. पाय तर दुखतात माझं, हे पण दुखते हे वाला चलताना. ते आता गरम पाणी आंघोळ केलं ना ते नॉर्मल होतं, ते दुखणारच. पाणी करून घ्यायचं, गरम पाणी आंघोळ करायला लागेल. काय घालायचं ठीक आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मजा येणार आता. इथून पुढे ब्लॉग मध्ये मजा येते, कारण की आता कोणाची कॅपॅसिटी नाही चालायची, पण तरी पण आम्ही सगळ्याला घेऊन जाणार. काय झालं म्हणलं त्या पापनाशकच्या तिथं माझी आंघोळ करून झाले, तुम्हाला करायची का फर्स्ट टाइम चालले म्हणजे माझी पण झालेली म्हणे एकदा करून. आंघोळ केली आता मला नाही करायची म्हणे. मम्मी म्हणे की तिकडे पाप मिटतात, तर माझी एकदा करून झालेली म्हणे, माझी पण झालेली. बस तुम्ही कधी गेले पापनाशकला आंघोळ? कधी? किती वर्ष आधी? 4-5 वर्ष. त्याच्यानंतर पाप झाले असतील ना? मान्य मला, मी जाईल तशीच पापच घेऊन जाईल वर. अरे पाप धुवून टाकून त्यानंतर झालेले असं असतं. इथं जिंदगीमध्ये पुण्यच केलेलं आहे, बाकी काही नाही. चला काय आंघोळ करू पहिले. आता ब्लॉग एडिट करायचे आणखी मला, हे ब्लॉग टाकायचे लवकर. रात्री आम्ही 4ला येतो, कधी ब्लॉग एडिट करणार, कधी टाकणार. पण आता करणार, आज मी ठरवलं की आज सगळं झाल्याच्या नंतर ब्लॉग एडिट करून मी टाकणार, फिक्स. गाईज आता आम्ही पादमला आलोय, जिथं बालाजीच्या पादुका आहेत. खतरनाक थकलेत सगळे, तरी पण एकमेकांना पुश करताय. वरती पाहताय मम्मीला असलाय. आणि इकडे कुठला आम्हाला कुठला जानवर दिसलाय. इसको देखेंगे यार, इसका चेहरा देखेंगे. चेहरा कौन सा ये क्या है ये? उड़ता श्रीराम भक्त. अच्छा राम भक्ते. खा रहा हो कुछ तो. अच्छा उड़ता हाँ. चलो गाइस सब ऊपर गए. अच्छा इथे जवळच काय, जास्त वर नाही आहे. खतरनाक थकलो, एवढे पाय दुखतात ना, डेंजर. तरी पण आता आम्हाला आणखीन 4-5 ठिकाणी जायचं आज. आणि आज आम्ही लिटरली आम्ही आज 4-5 वाजता आम्ही बाहेर निघलो आज. चलो बघा साईचा ब्लॉग चाललाय गाइस. मोबाईल नीट पकडच, तुझा चेहरा दिसत नाही. अरे हे कोणतं झाड आहे? हे पलीकडचं हे कोणतं झाड आहे? हा ना. चलो चल टाकलो. पादुका आहे इथे. फर्स्ट टाइम बालाजीने एंटर केलेलं का? पाय ठेवला धरतीवर. हे बालाजीचे पाय आहेत. क्या बात है. साई इकडे. चलो फास्ट लेट्स गो. सो किती साईज असतात ना म्हणते. हो एक नंबर. तिकडे बघ ते गोल्डन दिसतंय का झुमकर, ते आपण मंदिर आहे काल. हो ते गोल्डन, ते कालचं मंदिर आहे ना. बघ ना किती चमकतंय दुरून पण. नाईस. चलो आता कुठे जाणार आपण? इथून फोटो घेणं सेकंड पापनाशक. चलो अभी जाएंगे पापनाशक. आता मी पापनाशकला आलो. इकडे असं म्हणतात की जे पण आपण पाप केले ते सगळे इथं आंघोळ केले की निघून जातात. म्हणजे काय होतात, क्लिअर पाप क्लिअर होतात. तसं आहे म्हणतो की आता मी इकडे पाप क्लिअर करतो, म्हणजे मी मोकळा आणखी दुसरे पाप करायला. आणि इकडे गर्दी बघ किती आहे. सगळे महाराष्ट्राचे पापी लोक इकडे आलेत पाप नाश करायला.
आंध्राचे पण असतील मला. चलो चलो अभी पण पाप नाश करके आते. मोबाईल चलता ना. मोबाईल चलता. हो ये अच्छा हो गया मोबाईल चलता. खुश. तर गाईज इकडे हे काहीतरी नजर न लागू म्हणून विषय आहे. रिअल स्टारफिश. त्यामध्ये रिअल स्टारफिश लावली वाळून डायरेक्ट आपल्या बोमला सारखी. आयुष्य पण बघा रिअल स्टारफिश. रिअल स्टारफिश वाळलेली का हे हातलो का वाळलेली हे बघ फिश असायची फिश. रिअल स्टारफिश काहीतरी वेगळं वेगळं बघायला भेटते इकडे आलं. ही एक जागा आहे काही जिथे पाप धुतले जातात पण पाण्याचा फ्लो एकदम कमी झाला अचानक. हा आलं पाणी. साईचे पप्पा आता पाप धुतात सगळे. मी सगळे पाप धुतोय आता. हा आता काही आंघोळ तर नाही करणार मी कारण की सोबत कपडे नाही आणलेत. पण मी हातपाय तोंड धुतो जरा इकडे. थोडेसे पाप आहेत जे आपल्या इकडे. गाईज मी लाईफ मध्ये फक्त पुण्य कमवलंय बाकी काहीच नाही. काय लक्ष तू ठीक आहे शिकवली ब्लॉग आहे ना माझा. माझी पण हातवले घेत रे पण माझं चालतं की पाप धुतले गेले सगळे. हे घे पकडा. ऑल पाप क्लिअर. आय एम रेडी टू डू मोर पाप्स. लई पाप केले लई म्हणजे लई. एक पण नंबर. मला आंघोळ भेटली. पाप मी केले दुसरे पाप करतो आता. चलो गाइस कंटिन्यू द ब्लॉग. इकडे दर्शन वाटते. चल साई साई चल. ओय मम्मी पण इधर पाप नाशक कर रही. आजच्या ब्लॉग मध्ये आपण काय स्पेशल घ्यायचं माहिती का. आजच्या ब्लॉग मध्ये आपण विचारू की कोणी काय पाप केले. सगळ्यांनी एक एक पाप सांगायचे की तुम्हाला काय वाटतं की मी काय पाप केलं असेल ते मला विचार करतो. मी लास्टला सांगेल. लेट्स सी आपण आज या ब्लॉग मध्ये हे करू ठीक आहे की सगळ्यांनी एक एक पाप सांगायचे. बघू असं आपल्यापैकी कोणी कोणी काय काय पाप केले ते केलंय बाबा आंघोळ. दाजी तुमचं एक पाप सांगा. गेले धुवून. एक सांगा पण जे पण ते धुवून गेले ना आता. जाऊ द्या आता काय राहिलं नाही ना. आता क्लिअर. पहिलं ओल्ड वन आहे. ओल्ड नाही नाही खरं खरं एक सांगायचं दाजी. मामाने आणलं काय? दर्शन करून आणलं त्याला. हा आणलं आणलं. सांगा दाजी काय एक पाप. झाला असं काही सांगता येत नाही. तरी मनुष्य आहे. कोणतं पण काही पण किरकोळ बिरकोळ काही पण सांगा. भांडणाचे गाडीवरचे. कोणते इकडं जातात ना ते माणसं. त्यांना बोलते हा इकडे सांग ब्लॉग मध्ये सांग. सई ब्लॉग मध्ये सांग पप्पाचा पाप. भांडत राहतात गाडीवर बी. गाडीवर कोणी इकडे तिकडे आजार मध्ये का. हा अच्छा आणखी काय पाप करता पप्पा. एकच सांगितलं. आणखी सांग. तर एक पाप सांगितलं साईने तुमचं. तुम्ही सांगा साईच एक पाप. खड्या हा खड्या खोड्या करतो का. आता तर खूप सारे पाप झाले मग. हा पप्पा तुम्ही सांग एक पाप. काय धुवून गेलं सगळं आता काय जे असेल ते आहे की नाही. हा जे असेल आता सांगून काय फायदा. जायचं अगोदर विचारायचं असतं. मम्मी तुझं एक पाप सांग. काय पाप सांगू बाबा मी आता. मम्मी कोणतंच असं पाप करत नाही कारण मम्मी सगळ्याचा चांगला विचार करते आणि सगळ्यांचं सगळं भलं व्हावं असं विचार करते. पण तिचा विचार कोणी करतच नाही. तू कर ना मग. मी बी नाही करत थोडंफार. त्याचं काय सांगायचं तर करतच नाही काही. पण मी बी थोडाफार नाही करत असं काही करते. हा का करायला पाहिजे ना मग. करते मी आता हळूहळू. मला बी कळायला लागलं की मम्मी कशी माझ्यासाठी किती काय काय करते आणि सगळ्यांसाठीच करते. पण लोकांना तेवढी पण काळजी नसते काय. तुला तू आता काळजी ठेव. मी ठेवणार आहे. हा आता तुझं एक पाप सांग चल. माझं पाप एवढंच आहे की मी जराशी कंटाळखोर आहे. कामाचा जरा कंटाळ येतो मला म्हणून मी टाइमपास करत असते. आपले क्लिअर सांगितले टाइमपास करत असते म्हणे. पाप दुसरं मग मी काहीच नाही करत दुसरं. काहीच पाप नाही. म्हणजे आपण जाणून बुजून केलेली की बाबा केलं त्याला म्हणतात. चांगलंच वाटते सगळ्यांसोबत असं प्रेमानं वाटते. पण मग काही गोष्टीचा राग आला ना मी म्हणजे लगेच डायरेक्टली बोलून दाखवते असं म्हणजे माझ्या तोंडावर आहे. तुझा स्वभाव आहे. पाप नाही. ओके तुमचं सांगा एखादा पाप. मी काही असं
केली असेल असं. हा, त्याचं काही सांगता येत मग नाही. एखादं सांगा त्यापैकी. पाप म्हणजे का आपण असं जाणून बुजून करतो कोणतं, आहे की नाही? हो, पाप माणसाकडून होऊ शकतं. चला ते आपली एक पाप सांगा. सगळ्याकडून होऊ शकते. कोणाकडून नाही. काही पण एक. हा. हो चलो चलो एक पाप. आजकाल कोणीच म्हणजे असं एकदम सत्यवादी नाही नाही. ना. मी सांगू मम्मीचा पाप. आपण मम्मी सगळ्यांशीच हे करते, सगळ्यांना खूप जीव लावते. अरे चांगल्या गोष्टी सांगू. चला काय पापच नाही केलं म्हणते तरी पण पापा खाली आंघोळ करायची. आपण की पापच करत असतो. सांगा मग एक सांगा आपण इतकं सत्यवादी त्यापैकी नाही. लाखातलं एक आपण सांगा. प्रत्येकाला आपण खोटं बोलून कोणते पण कामं करतो. आपल्या फायद्यासाठी आपण पाहिजे तो मार्ग अवलंबतो की नाही बाई नाही मला पाहिजे मग ते एनी हाऊ पाहिजे मग दुसऱ्याला म्हणतो कर काही पण पाहिजे. आता पण आपण आपल्याला रूम पाहिजे होते तर आपण लोकांना म्हणत होतो की आम्हाला वाटलं तर एक्स्ट्रा पैशात द्या पण रूम द्या. मग हे काय पाप असं माझं काय पाप मला जर आठवण करून द्या. मी तुम्हाला ब्लॉगच्या एंड पर्यंत एखादं पाप माझं सांगतो. ठीक आहे चलो सांगतो ना ब्लॉग एंड पर्यंत काहीतरी. आता मला पण विचार करायला लागेल काय पाप आहे. चलो भाई चलो. मला बरं शोधू लागले काय असंच करते त्या कानात बोटात टाकून ते काढलं म्हणजे मुंडी जोडून म्हणजे मुंडी. मी सांगू शकेल तुला एक्झॅक्टली. फोन पेकल बरं फोन चला चला आपण काय सईला काही घेऊन दिलं म्हणून सई रडतोय. त्याला काहीतरी घेऊन द्यावं लागेल खेळणं टॉईज. मी किचन घेतलं म्हणून त्याला पण त्याचं किचन काय नावाचं काय 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 मी किचन घेतलं म्हणून त्याला असं झालं की युवीला का घेतलं मला नाही तर युवीला म्हणून सई रडतोय. आता आम्ही आलोय आकाश गंगाला. रात्र झाली आता. रात्र म्हणजे अंधार पडलाय. चलो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. हो काय कर डेंजर रडतोय सर डेंजर खतरनाक रडतोय. ऍक्च्युली आमचं काय डील झालं आम्ही असं बोललो होतो साईला की जर तुला घेतलं तर मला पण घ्यायला लागेल. मी बोलले होते तर तुला पण नाही मला पण नाही पण मी घेऊन हा पण मग युवीने किचन घेतलं तर मग त्याला असं त्रास होऊ लागला की मला का बरं काही नाही म्हणून तो रडतोय. चलो बघून जातं काय त्याला मग काहीतरी घेऊन द्यावं लागलं. लेट्स गो. हा काही डेंजर रडतोय गाईस. यांना काहीतरी बाहेरून खेळणे घ्यायचे म्हणून डेंजर रडतात ते सगळे. घेऊन देतो डेंजर रडतात सगळे. काहीतरी टॉयज घ्यायचे म्हणून. तुम्ही का बरं रडताय? मला ते जेसीबी भारी ना मस्त पाणी फिल्टर कुठे हा पिओ बाबा वरती लागेल डोक्याला. तर या पाण्याची स्टोरी अशी आहे. तर कोणती काय स्टोरी तुम्ही सांगा मला पण माहित नाही एवढी. श्री बाला विनया स्वामी होतं हे. हा ते रोज बालाजीला इथून म्हणजे पाणी इथून नाही न्यायचे. कुठून तरी रोज ते बालाजीला कुठून तरी दुरून पाणी घेऊन जायचे. मग एका दिवशी बालाजीने लहान मुलाचं रूप घेतलं आणि त्यांना पाणी मागितलं. पण ते म्हणे की मी ते म्हणले की मी खूप दुरून येतो ऐक ना मला द्यायचंय पण मी तुला देऊ नाही शकत. हा तर मग त्यांनी काय केलं बालाजी जेव्हा लहान होते ना बालाजी त्यांनी इथं तीर मारलं आणि इथून पाणी काढलं आणि म्हणे की तुम्ही रोज जे माझ्यासाठी पाणी आणता तुम्हाला इतकं दूर जायची गरज नाहीये. अच्छा तेच पाणी आम्ही आज पिलं. तर ऋषी बालाजीचे पाणी घेऊन जायचे खूप दूर घेऊन जायचे म्हणून बालाजींनी लहान मुलाचं रूप घेतलं आणि त्यांना पाणी मागितलं. ते म्हणले की तुला देऊ शकत नाही पाणी कारण की मी बालाजीला घेऊन चाललो आंघोळीसाठी घेऊन चाललोय. तर मग बालाजीने इथं तीर मारलं आणि हे पाणी जमिनीतनं काढलं. त्यामुळे याला म्हणतात आकाशगंगा. आणि ते असं सायंटिफिकली पण खूप चांगलं आहे कारण की हे असं
दगडातून असं फिल्टर होऊन आलेलं पाणी. कळली का तुम्हाला स्टोरी या पाण्यामागची? असा विषय आहे हा. तर गाईज आज आमच्या आता सगळे दर्शन लवकर झालेत, आम्ही लवकर घरी आलो. आज खूप एनर्जी आमच्यामध्ये म्हणून आज आम्ही आता उन्नो खेळतोय सगळे बसून. आता बघू कोण जिंकतं. मी तर जिंकलोय, आता हे दोघंच बाकी आहेत. ही आणि मी विनर आहे गेमचे. बाप हारून टाकलं मी तुला, हारून टाकलं. शेवटी हारूनच चालले आहे चाय मॅडम. गेम तुम्ही खेळले म्हणजे तुम्ही खेळले, तुम्ही खेळताय म्हणजे तुम्ही खेळताय, म्हणजे शेवटी हारूनच चालले तुम्ही. शेवटी हारूनच चालले तुम्ही, हारूनच. जिंकून नाही, नंतर मग मी खेळी हारून टाकलं. ते काय म्हणले माहिती का की मी जिंकूनच जाईल, पण शेवटी ते हारून जातात या गेम मध्ये. काय विषय नाही गाईज, जाण तो होत असतं. तर हार जीत तर होतच असती हाय ना मामा. खेळण्यामध्ये हार जीत तर होतच असती. खेळण्यात तर हार जीत होतच असती. त्याला येत नाही ते हारतं. येस, त्याला येतं. बरोबर. तुमचा गेम कुठे बंद केला माहिती की माझ्याकडे रेड होता, पण तुमच्याकडे लास्टला काय झालं होतं का? तुमच्याकडे रेड होता, यांच्याकडे एक रेड होता आणि खाली दुसरा कलर होता. ज्यावेळेस मी कलर चेंज केला का त्यांचा? नाही, माझ्याकडे दोन्ही पत्ते होते. माझा गेम कुठे चेंज झाला? आता माझ्याकडे येल्लो होता, तरी पण मी रेड टाकला. मी येल्लो टाकला असतं तर तुमच्याकडे रेडच होत. मी तेच सांगते. नाही 4 नंबर टाकले होते का? 4 नंबर तुम्ही 4 रेड टाकला. ओके, त्याच्यानंतर मी लगेच चेंज केला कलर. नाही, माझ्याकडे उन्हो म्हटले तुम्ही, उन्हो केलं आणि लगेच 4 नंबर टाकला. माझ्याकडे दोन्ही होते, रेड पण होता आणि हा पण होता, म्हणून मग मी 4 नंबर टाकला, कलर चेंज केला. या गेम मध्ये आपण एकदाही हारलेलो नाही. असं येस, आता आजच्या गेम मध्ये कुठे हारलो? आजच्या गेम मध्ये हारलो आज मी नाही. मी आल्यापासून तरी नाही. आजच्या गेम मध्ये नाही हारलो मी. आजच्या गेम मध्ये तुम्ही. तर गाईज अशा प्रकारे आता मी इकडे हा ब्लॉग एंड करतो. उद्या आपला नवीन ब्लॉग चालू होईल आणि हा ब्लॉग आता 2 दिवसाचा आहे, कारण की आम्हाला जिथं पण आम्ही दर्शनाला गेलो तिथं व्लॉग कॅमेराचा मोबाईलच अलाउड नव्हता, त्यामुळे मला जास्त इकडं व्लॉगच घेता नाही आला. पण आज आम्ही जिकडे गेलो तिकडे मोबाईल अलाउड होता, त्यामुळे व्लॉग आज आम्हाला घेता आला. सो हा व्लॉग आता मी इकडे एंड करते. नेक्स्ट व्लॉग उद्या आमचा सेकंड लास्ट डे तिरुपतीमध्ये. तर येस, उद्याच्या पण व्लॉगमध्ये मजा येईल. सो लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला आमची फॅमिली ट्रिप कशी वाटते. डेंजर एन्जॉय करतो आम्ही सगळे. आणि यांचा टकल्यावाला लुक कसं वाटतं आम्हाला सांगा. सगळ्यात जास्त कोण, आणि तुम्ही 4 टकले बघितले असेल माझ्या ब्लॉगमध्ये, कोणता टकला सगळ्यात जास्त क्यूट वाटते मला कमेंट करून सांगा. कोणता टकला क्यूट वाटते मला कमेंट करून सांगा. चलो गाइस, टाटा बाय बाय, सी यू. आता मी व्लॉग एडिट करतो. आता आम्ही झोप राहिलो. बाय. हे सगळे झोपणार आणि मी आता व्लॉग एडिट करणार. मी एकटा व्लॉग एडिट करणार, सगळे झोपतील. सो टाटा बाय बाय, सी यू. लव यू ऑल. बाय. बाय.